आता आपल्या ह्या मोत्यामध्ये आपला हा तंगूस आहे. तर इथं आपल्याला 3 मोती जे घ्यायचे आहेत, सुरुवातीला आपण 3 मोती घेतो कुठल्याही ओळीची सुरुवात करताना. तर त्यातले हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे आहेत आणि मग नंतर हा निळा घ्यायचा आहे. आणि त्याच मोत्यातून परत आपण विरुद्ध दिशेने अशी सुई काढून घेणार आहोत आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण अशी ही सुई काढून घेतली. आणि या मोत्यातून इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. वरच्या दिशेने. इथे आता आपण हिरव्या चौकोनाला सुरुवात करणार आहोत. तर इथे एक हिरवा मोती घ्यायचा आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. आणि सेम असंच विणत जायचं आपण. इथे आता परत क्रीम कलरचे मोती 1 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई परत 2 क्रीम कलरचे मोती. 2 क्रीम कलरचे मोती लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि 2 क्रीम. परत 2 क्रीम. दोन क्रीम. 2 क्रीम. इथे परत हे 2 क्रीम.
2 क्रीम. आता इथे आपण लाल मोत्यांचं चौकोन करायला घेणार आहे. तर मग पहिल्यांदा एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. असे हे 2 मोती घेतले आणि असं विणायचं आहे. परत इथे परत हे आणि हे 2 क्रीम कलरमध्येच विणायचे आपण. 2 क्रीम कलरचे मोती. परत 2 क्रीम कलरचे मोती. एक आणि हा 2. आता इथे मात्र आपल्याला पहिल्यांदा हा एक निळा घ्यावा लागेल आणि मग हा एक क्रीम कलर, असे 2 घेतले. मग ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून अशा प्रकारे ही आपली अजून एक ओळ तयार झाली. आता ह्या ओळीच्या नंतर इथे एक लाल आणि हिरवा असे हे 2 चौकोन तयार होणार आहेत. आता ही पुढची ओळी सुरुवात करताना आता हा आपला तंगूस ह्या मोत्यात आहे 1 नंबरच्या आणि इकडच्या साईडने उजव्या साईडला आहे. म्हणून इथे आपण हे पहिल्यांदा 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि 2 आणि एक हा निळा घ्यायचा आहे. म्हणजे आपली निळ्या मोत्यांची जी बॉर्डर आहे साईडची ती येत राहणारे व्यवस्थित. त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि हा 2. आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली की आता इथे आपण 2 लाल मोती घेणार आहोत. 1 आणि हा 2 लाल मोती घेतले. आता इथे आपण 2 जे घेणार आहोत त्यातला पहिला एक हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा. असे हे 2 मोती घ्यायचे आणि मग ह्या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून सुई आपली काढून घ्यायची अशी. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा पहिला आणि हा एक लाल, असे हे 2 मोती घ्यायचे. लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असं. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती उजवीकडून डावीकडे
इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2, 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे आपण एक निळा मोती घ्यायचा आहे पहिला आणि मग नंतर एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. हे असे 2 मोती घेतले, पहिला निळा घेतला मग क्रीम कलरचा घेतला आहे, कारण आता इथून आपण परत वरती निळ्या मोत्यांचा चौकोन तयार करायला घेणार आहेत. इथे परत आता क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणून घ्यायचं आहे. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि हा 2. इथे आता 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2, 2 हिरवे मोती घ्यायचे, कारण इथे आता हा हिरव्या मोत्याचा चौकोन आहे आपला. या मोत्यातून सुई काढून घेतली, ह्या मोत्यातून. इथे आता एक लाल घ्यायचा आहे पहिला मोती आणि मग दुसरा आहे तो हिरवा घ्यायचा आहे. असा या मोत्यातून, ह्या मोत्यातून, या मोत्यातून सुई काढून घ्यायची. मग एक क्रीम कलरचा आणि एक हिरवा असे 2 मोती घ्यायचे. वरच्या दिशेने परत 2 क्रीम कलरचे मोती घेतले. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई, या मोत्यातून वरती, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यातून वरून खाली आणि ह्या मोत्यात आपण सुई घेऊन आलेलो आहोत. इथे आता बॉर्डर असल्यामुळे पहिला आता हा निळा मोती घालायचा आणि मग हा क्रीम कलरचा मोती घालायचा आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची, या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. अशा प्रकारे ही आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे हे आणि हे अर्ध डिझाईन तयार झालेलं आहे. आता ही पुढची ओळ जेव्हा आपण घेणार आहे विणायला, तेव्हा ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे आणि सुरुवात आपल्याला 3च मोत्यांनी करायची असते. त्यामुळे पहिला हा एक इथे क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हे 2 निळे घ्यायचे, 1 आणि 2, 2 निळे मोती घेतले. जे हे 3 मोती घेतले आपण. आता ह्या मोत्यातून इकडे ही सुई काढून घेतली, ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2, 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी, या मोत्यातून वरच्या दिशेने, ह्या मोत्यातून, ह्या आणि ह्या.
आता इथे आपल्याला एक हिरवा मोती घ्यायचा आहे. पहिला हिरवा घ्यायचा, मग हा क्रीम कलरचा घ्यायचा. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढली या हिरव्या मोत्यातून, आणि ह्या हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता 2 हिरवे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. 2 हिरवे मोती ह्या लाल मोत्यातून सुई काढून घेतली अशी. ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या हिरव्या मोत्यातून आणि ह्या हिरव्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली अशी. आता इथे आपलं हे हिरवं डिझाईन, हिरव्या मोत्यांचं चौकोन पूर्ण झालेलं आहे. आता आपण इथे क्रीम कलरचे घ्यायचे 2 मोती. या मोत्यातून वरच्या दिशेने परत 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि हा दुसरा. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली वरती, ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता हे 2 निळे मोती घ्यायचे, कारण आता इथे आपला हा निळा चौकोन तयार होतो एकीकडे, त्यामुळे हा निळा घ्यायचा. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे एक क्रीम कलर घ्यायचा मोती आणि एक निळा मोती घ्यायचा, आणि ह्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. मग ह्या निळ्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे जे 2 मोती घेतले त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा, मग हा निळा मोती घ्यायचा आणि ह्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खाली. मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि 2. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. तर ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, आणि हा तिसरा. आता इथे एक लाल घ्यायचा पहिला, आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा. मग ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खाली सुई काढून घेतली, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता हे 2 लाल मोती घ्यायचे, एक आणि 2 लाल मोती घेतले. या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, ह्या आणि ह्या लाल मोत्यातून 3ही सुई काढून घेतली आपण. इथे आता आपलं हे लाल मोत्यांचं डिझाईन पण पूर्ण झालेलं आहे. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि 2.
या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई वरच्या दिशेने. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. आता इथे जे 2 घेणार आहे त्यातला पहिला एक निळा आणि हा एक क्रीम कलर, असे 2 मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून सुई, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपण पुढची ओळ सुरू करणार आहे. ह्या मोत्यामध्ये इकडे उजव्या साईडनी तंगूस आहे, त्यामुळे आपण पहिले जे 3 मोती घेणार आहोत त्यातला हा एक क्रीम कलरचा घेणार आहे आणि नंतरचे हे 2 निळे मोती घेणार आहेत. आणि त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने ही सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता हे आपण सगळं क्रीम कलरच्याच मोत्यांनी विणून घेणार आहोत. एक आणि 2 इथपर्यंत आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं. फक्त आता इथे मध्ये जे आहे हे इथे निळे मोती वापरणार आहे. दोन क्रीम. हे असं सेमच विणायचं आहे. फक्त आता सगळे 2 क्रीम कलरचे मोती घेत आपण हे सगळं विणणार आहोत. इथे पण 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे, 1 आणि 2. ह्या मोत्यातून सुई, ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या. आता इथे आपल्याला हे निळे डिझाईन चालू झालेलं आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला 2 क्रीम कलरचे नाही घेऊन चालणार. तर इथे पहिल्यांदा एक निळा मोती घ्यायचा आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. ह्या निळ्या मोत्यातून आणि ह्या निळ्या मोत्यातून. आणि इथे आता परत आपण 2 निळे मोती घेणार आहेत. या मोत्यातून सुई काढून घेतली. या
ह्या आणि ह्या. आता इथे आपलं हे निळा चौकोन पण पूर्ण झाला आहे. आता हे इथपर्यंत सगळं आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. आता मी हे 1 2 3 4 5 वेळा हे 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेतलं. आता इथे शेवट आहे, तर इथे पहिला आपण एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा निळा मोती घ्यायचा आहे आणि मग ह्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची ह्या पुढच्या ओळीत. आता इथे ही आपली एक ओळ अजून पूर्ण झाली. आता ही पुढची ओळ सुरुवात करताना ह्या मोत्यामध्ये इकडे उजव्या साईडने आपला तंगोस आहे, तर इथे जे आपण 3 मोती घेणार आहोत तर ते पहिले आपण निळे घ्यायचे आहेत. 1 आणि हा 2 निळा आणि हा 1 क्रीम, असे हे 3 मोती घेतले. मग त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी ही आपण सुई काढून घेतली. म्हणजे ही अशी छान, आता ही निळी बॉर्डर आपल्याला हवी तशी आपण वळवतोय. आता इथे परत हे 2 क्रीम कलरचे मोती या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून परत इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले. आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या. इथे आता आपण परत हे असा लाल चौकोन तयार करणार आहोत. त्यासाठी मग आता आपल्याला इथे पहिला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा लाल मोती घ्यायचा असा, आणि ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता हे सगळं क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. सगळी म्हणजे पूर्ण ओळ नाही. दोन क्रीम परत, परत 2 क्रीम, ते परत 2 क्रीम.
आता इकडे जसं आपण लाल मोत्यांचं डिझाईन करणार आहे तसं आता इथे आपण हिरव्या मोत्यांचं डिझाईन करायचं आहे. त्यामुळे आता इथे आपण 2 मोती घेणार आहोत. त्यातला पहिला हिरवा घ्यायचा आहे आणि हा दुसरा क्रीम कलरचा घ्यायचा असा, आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची इकडे. ह्या मोत्यातून आता हे इथपर्यंत सगळं आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. एक, हे 2 क्रीम कलरचे मोती, परत 2 क्रीम, एक आणि 2 क्रीम, आता इथे शेवट आला आहे आपला. इथे आता हे 2 आपण निळे मोती घ्यायचे आहेत. 1 आणि 2, 1 आणि 2 निळे मोती, आणि असं डावीकडून उजवीकडे परत ह्या पांढऱ्या मोत्यात आपली सुई घेऊन यायचं आहे. क्रीम कलरच्या, पांढऱ्या नाही, क्रीम कलरच्या मोत्यात ह्या 1 नंबरच्या आपली ही सुई घेतलेली आहे. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ सुरू करताना आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यात तंगूस आहे आणि तोही आतल्या बाजूने आहे. त्यामुळे आता जे आपण 3 मोती घेणार आहेत ना, त्यातला पहिला हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हे 2 निळे मोती घ्यायचे आहेत, आणि ह्या क्रीम कलरच्याच मोत्यातून आपण विरुद्ध बाजूनी सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. मग परत हे 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती, इथे आता 2 हिरवे मोती घ्यायचे आहेत. 1 आणि 2, 1 आणि 2 हिरवे मोती. या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या मोत्यात आता इथे जे 2 घेणार आहेत त्यातला हा एक लाल घ्यायचा आहे आपल्याला पहिल्यांदा, आणि हा एक नंतर हिरवा. असे 2 मणी घेतले. ह्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यात परत एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि एक हिरवा, असे हे 2 मोती घेतले. व या हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे, आणि ह्या मोत्यातून आता परत इथे क्रीमच कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 आणि 2, 2 क्रीम कलरचे मोती,
परत 2 क्रीम कलरचे मोती, आता इथे मात्र हे 2 लाल कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2, 2 लाल, इथे आता एक लाल, पहिला लाल घ्यायचा आहे आणि नंतर हिरवा मोती घ्यायचा आहे, 2 मोती घेतले हे, ह्या मोत्यामधून आणि ह्या मोत्यातून सुई वरती. आता इथे एक लाल घ्यायचा आहे मोती आणि एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यात आणि ह्या मोत्यात आता आपली सुई आलेली आहे. तर इथे आता पहिला आपण निळा घ्यायचा आहे एक आणि मग हा एक क्रीम कलर. ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या क्रीम कलरच्या मोत्यात आपली सुई आता आलेली आहे. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ही पुढची ओळ विणताना आपण आता हे दोरा ह्या क्रीम कलरच्या मोत्यात आहे आणि आतल्या साईडने आहे, म्हणून आता इथे जे आपण 3 मोती घेणार आहोत त्यातले पहिले हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि मग हा एक निळा मोती घ्यायचा. असे हे 3 मोती घेतले. याच मोत्यातून विरुद्ध दिशेने मी ही सुई काढून घेतलेली आहे. आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई न्यायची आहे. तर इथे आता एक क्रीम कलर आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. ह्या मोत्यामधून ह्या मोत्यामधून परत ह्या मोत्यामधून. इथे आता 2 लाल मोती घ्यायचेत आपण, एक आणि हा दुसरा, आणि तो ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने काढून घ्यायचा. या हिरव्या मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने असं हे सुई आपण काढून घ्यायची. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2, आणि या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे ह्या लाल मोत्यात वरती आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घेतली. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2. मग या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घेतले आणि ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही मी सुई काढून घेतली. आता या हिरव्या मोत्यातून
आता इथे आपण एक हिरवा आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. मग ह्या हिरव्या मोत्यातून आणि ह्या हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे हे 2 हिरवे मोती घ्यायचे आणि ह्या लाल मोत्यातून या हिरव्या मोत्यातून या हिरव्या आणि या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता आपलं हे हिरव्या मोत्यांचं पण डिझाइन पूर्ण झालेलं आहे. इथे आता परत हे 2 क्रीम कलरचे मोती घेतले. या हिरव्या मोत्यातून सुई घेतली वरून खालच्या दिशेने अशी. मग या मोत्यातून आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. एक आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले. या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली. आता हा पुढचा निळा मोती आहे ना, ह्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. आणि आता इथे जे 2 घेणार आहोत त्यातला पहिला हा निळा घ्यायचा आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा. असे हे 2 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई अशी ही काढून घ्यायची. मग परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे.